आता वाजले 7 आणि मी चालली आहे राईडला. सो इट्स इंटरेस्टिंग ब्लॉग. लेट्स सी. असा मी माझा फनी लुक करून स्वतः चालली आहे राईडला. मस्त हेल्मेट वगैरे घालून तयार होऊन आम्ही चालू आहे राईडला. ते मी कुठे चालली आहे मी तुम्हाला पुढे सांगते. हेअर वी गो. सकाळपासून नुसता पाऊस चालू होता. थोडा थोडा काय असेल ना, पण थांबायचं नावच घेत नव्हता. माझा नेक्स्ट स्टॉप होता खोपोलीला. आम्ही तर लोणावळ्यामध्ये नाही जात आहोत, त्याच्या पण पुढे आमचं डेस्टिनेशन आहे. खूप एक्सायटेड आहे मी तिथे जायला. और तुम्ही बोलू शकता होती. काय मस्त असा वेदर होता. नुसती धुकं सगळीकडे आणि पाऊस, त्यामध्ये त्या पावसात वाचणारी थंडी. खोपोलीला थांबून मस्त दीपक हॉटेलचा वडा सांबार खाल्ला, प्लस पाव. काय चव होती त्याला. कधी खोपोलीला गेली तरी तो माझा फेवरेटच आहे. तुम्ही पण कधी गेले तर नक्की खा. वडा सांबार विथ पाव. त्यांचा सांबार एक प्रतिम आहे. खोपोलीमध्ये थांबून आम्ही निघालो आमच्या डेस्टिनेशनला. खोपोलीवरून खंडाळावरून वरती पुढे जात जात लोणावळ्याचा घाट. ते करत करत आत लोणावळ्याच्या इथे एक रोड होता, तिथून आत आम्ही शिरलो. रोड एवढे डेंजर होते, जसं काय मी लेह लडाखला झाल्यासारखे वाटत होते. एवढा स्ट्रगल करता आम्ही तिथे जात होतो. तिथे जाता जाता का एक मस्त व्ह्यू भेटत गेले आम्हाला. ओ माय गॉड, एक व्ह्यू दाखवते. असं वाटलं सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. नुसते वॉटरफॉल्स आणि फॉग दिसून येत होते. असं वाटतं स्वर्गातच आलो की काय. हाफ रोडवरच आम्ही अशी म्हणलं जिरली आमची. अजून पुढे खूप आहे फिरण्यासारखं बाबा. हा बाबा पाऊस काय थांबायचं नावच नाही घेत होता रे. आम्ही असं म्हटलो रुक जा रे बाबा.
काय मस्त एक एक वॉटरफॉल होते, बघण्यासारखे होते. बिचाऱ्या बाईकवाल्यांचा काय तो स्ट्रगल होता वरती चढवायला गाड्या. सगळे रस्ते असे वाटत होते लडाख सारखेच आहेत. लडाखला कसं मला तर मज्जा आली, बट बाईक चालवण्याचे जाम वांदे झाले. बाईक पार्क करून आम्ही चाललो व्ह्यू कडे चालत. जो आम्हाला व्ह्यू बघायचा होता, ज्या व्ह्यू साठी आम्ही एवढी स्ट्रगल केलं, हळूहळू हळूहळू इकडनं बाईक टाकली असती तर काय बघायलाच नको. आम्ही चाललो ज्यासाठी एवढा स्ट्रगल केलं ते बघायला. आणि हा तो व्ह्यू आहे ज्यासाठी आम्ही एवढा स्ट्रगल केलं बाईकवरून. तुम्ही सांगा हे वर्थ इट आहे की नाही आहे. ह्याला बोलतात शिरोटा लेक. लेक पूर्ण असा ओव्हरवर भरून आलेला. तुम्ही सांगा खरंच एवढा स्ट्रगल करून हे वर्थ इट आहे की नाही बघा. मस्त एक व्हिडिओ काढली लेक बरोबर. तिथेच पाठीमागे परत येऊन एका मस्त प्लेसवर थांबलो, फोटो वगैरे काढले. सगळीकडून धबधबे आहेत, पूर्ण ग्रीनरी आहे, सगळीकडे बाईकर्स, लोकल लोक. वातावरण मस्त आहे. मग आता काय करायचं, टाइम तर भरपूर होता आमच्याकडे. तर मग आम्ही विचार केला, मग आम्ही निघालो तिथून. आणि मग आम्ही ठरवलं की आपण जाऊया मॅप्रोला. आणि हेअर वी गो, आम्ही आलो मॅप्रोला. मस्त होतं तसं, गुड. फर्स्ट टाइम विजिट होती, गुड एक्सपिरियन्स. आय मस्ट से दिस प्लेस इज गुड फॉर किड्स ओनली. लहान मुलांची खूप मजा आहे या प्लेसवर. ज्यांचे ते गेम आहेत मॅप्रोमध्ये खूप मस्त आहेत. मुलांसाठी पण आहेत मोठ्या, बट लहान मुलांची मजाच वेगळी असते ना. आम्ही पण तिथे मस्त असा टाइमपास केला, गेम खेळलो आणि मग आम्ही निघालो. मग तिथून आम्ही निघालो आणि आलो खंडाळ्यामध्ये. खंडाळ्यामध्ये येऊन एक अप्रतिम असा व्ह्यू मला दिसला. तो आहे हा मिसिंग लिंक. मला माहिती नव्हतं, मी गेले त्याच्यावरून, पण मला माहिती नव्हतं की ते इथे. मस्त होतं. मग असं गेलोच आहे वादियों में. तर मॅगी तर बनतेच ना. मॅगी दिली, काकींना सांगितलं मॅगी बनवा, आणि मी मस्त व्हिडिओज वगैरे काढत बसले माझ्या मिसिंग लिंक बरोबर. पाठीमागे माझ्या मिसिंग लिंक आहे आणि माझी मॅगी अशा प्रकारे आलेली आहे. असं खंडाळ्यामध्ये मी मॅगी खात बसलेली, असं गरम गरम. हा होता माझा आजचा ब्लॉग. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय.